मॅथमॅटिकल लॉजिकमध्ये आपण स्टेटमेंट्स, ॲटॉमिक स्टेटमेंट्स आणि कंपाऊंड स्टेटमेंट्स पाहिलेले आहेत. आता आपण सुरुवात करणार आहोत एक्झरसाइज 1.1 मधला क्वेश्चन नंबर 2. आता या क्वेश्चन नंबर 2 मध्ये काय सांगितलेलं आहे लक्ष द्या. राईट द फॉलोइंग कंपाऊंड स्टेटमेंट्स इन सिम्बॉलिकल फॉर्म. सिम्बॉलिकल फॉर्ममध्ये तुम्हाला हे स्टेटमेंट्स लिहायचे आहेत किंवा यालाच लॉजिकल फॉर्म असं सुद्धा म्हटलं जातं. दोन टाईपचे फॉर्म राहतात. एक राहतो व्हर्बल फॉर्म आणि दुसरा असतो सिम्बॉलिकल. सिम्बॉलिकल जो आहे त्यालाच ऑरमध्ये दुसरं नाव आहे लॉजिकल फॉर्म. जे व्हर्बल फॉर्म आहे त्याला कन्वर्ट करायचं आहे सिम्बॉलिक फॉर्ममध्ये आणि सिम्बॉलिक फॉर्म असेल त्याला कन्वर्ट करायचं आहे व्हर्बल फॉर्ममध्ये. ते आपण पाहणार आहोत. त्यामध्ये जे काही स्टेटमेंट्स आपल्याला दिलेले आहेत ते व्हर्बल फॉर्ममध्ये आहेत आणि या व्हर्बल फॉर्ममधल्या स्टेटमेंट्सला आपल्याला कन्वर्ट करायचं आहे सिम्बॉलिकल फॉर्ममध्ये किंवा त्याला लॉजिकल फॉर्म असं म्हणतात. पहिलं स्टेटमेंट्स काय आहे लक्षात द्या. फर्स्ट स्टेटमेंट आहे नागपूर इज इन महाराष्ट्र ॲट चेन्नई इज इन तामिळनाडू. हे कंपाऊंड स्टेटमेंट आहे. या कंपाऊंड स्टेटमेंट्समध्ये दोन ॲटॉमिक स्टेटमेंट्स आहेत आणि या दोन्ही ॲटॉमिक स्टेटमेंट्स अँड या कनेक्टिव्हजने कनेक्ट केलेलं आहे. ते जे कंपाऊंड स्टेटमेंट आहे या कंपाऊंड स्टेटमेंटला म्हणतोय आपण कंजंक्शन. कोणतं स्टेटमेंट्स आहे कंजंक्शन. आणि या कंजंक्शनच्या स्टेटमेंट्सला आपल्याला सिम्बॉलिक फॉर्ममध्ये लिहायचं आहे. त्यामध्ये कोणते ॲटॉमिक स्टेटमेंट्स आहेत ते आपण पहिले लिहू. नागपूर इज इन महाराष्ट्र हे झाला एक ॲटॉमिक स्टेटमेंट ज्याला मी पीने डिनोट करतो आहे. आणि चेन्नई इज इन तामिळनाडू हे झालं दुसरं ॲटॉमिक स्टेटमेंट्स याला मी क्यूने डिनोट केलं आहे. तर आपण लिहिताना दोन्ही ॲटॉमिक स्टेटमेंट्स लिहिणार. लेट ॲटॉमिक स्टेटमेंट पी राहणार आहे नागपूर इज इन महाराष्ट्र झाला एक ॲटॉमिक स्टेटमेंट पी. आणि दुसरं ॲटॉमिक स्टेटमेंट क्यू आहे चेन्नई इज इन तामिळनाडू. ॲटॉमिक स्टेटमेंट पी आहे नागपूर इज इन महाराष्ट्र आणि क्यू आहे चेन्नई इज इन तामिळनाडू. आणि आता पहिलं जे ॲटॉमिक स्टेटमेंट आहे त्याला पी म्हटलं आहे, दुसरं जे आहे ते क्यू आहे. आणि या दोघांना कनेक्ट कशाने केलेलं आहे अँडने. अँड कनेक्टिव्हसाठी हा सिम्बॉल यूज करतात. तर पी आणि क्यू यांच्यामध्ये हा सिम्बॉल काढायचा आणि त्याला वाचायचं पी कंजंक्शन क्यू. तिथे जे पी कंजंक्शन क्यू लिहिलेलं आहे या पी कंजंक्शन क्यूला म्हटलं जातं सिम्बॉलिकल फॉर्म किंवा याचं दुसरं नाव आहे लॉजिकल फॉर्म. खूप सिम्पल आहे. अँड कनेक्टिव्ह होतं. एका ॲटॉमिक स्टेटमेंटला म्हटलं आहे पी, दुसऱ्याला म्हटलं आहे क्यू, दोघांमध्ये अँड होत आहे हा सिम्बॉल. तर पी कंजंक्शन क्यू हा झाला आहे सिम्बॉलिकल फॉर्म. आता आपण सेकंड नंबरचं जे स्टेटमेंट दिलेलं आहे त्याकडे. सेकंड नंबर आहे ट्रायंगल इज इक्विलॅटरल ऑर आयसोसिलस. ट्रायंगल इज इक्विलॅटरल ऑर आयसोसिलस याला आपल्याला सिम्बॉलिक फॉर्ममध्ये लिहायचं आहे. यामध्ये सुद्धा दोन ॲटॉमिक स्टेटमेंट्स आहेत, दोन सिम्पल स्टेटमेंट्स आहेत. आणि कनेक्टिव्ह जे आहे ते कनेक्टिव्ह आलेलं आहे ऑर. कनेक्टिव्ह आलेला आहे ऑर. त्यामध्ये दोन ॲटॉमिक स्टेटमेंट्स काय राहतील. एक ॲटॉमिक स्टेटमेंट आपण पी घेणार आहोत. ट्रायंगल इज इक्विलॅटरल झाला एक ॲटॉमिक स्टेटमेंट्स. आणि दुसरं ॲटॉमिक स्टेटमेंट क्यू राहणार आहे ट्रायंगल इज आयसोसेलस. दोन ॲटॉमिक स्टेटमेंट आहे. ट्रायंगल इज इक्विलॅटरल हे पी आणि ट्रायंगल इज आयसोसिलस हे झालं आहे क्यू. आणि आता हे दोन्ही स्टेटमेंट्स ज्या कनेक्टिव्हजने कनेक्ट केलेलं आहे ते ऑर आहे. त्याचं सिम्बॉलिक फॉर्म काय येणार आहे पहा. पहिलं जे स्टेटमेंट आहे ते पी, दुसरं आहे क्यू आणि या दोघांना कनेक्ट करणारा कनेक्टिव्ह आहे ऑर. ऑरचा सिम्बॉल मी सांगितला होता हा होता. याला वाचायचं पी डिस्जंक्शन क्यू. आणि जे कंपाऊंड स्टेटमेंट आहे याचं नाव आहे डिस्जंक्शन कारण ऑरने कनेक्ट केलेलं आहे. डेफिनेशन पाहिली होती आपण डिस्जंक्शनची. टू ॲटॉमिक स्टेटमेंट्स कनेक्टिंग बाय कनेक्टिव्ह ऑर इज कॉल्ड ॲज डिस्जंक्शन. तर इथे दोन ॲटॉमिक स्टेटमेंट्स ऑरने कनेक्ट केले होते त्याला डिस्जंक्शन म्हणतोय आपण. आणि हा त्याचा सिम्बॉलिकल फॉर्म आहे. हे लिहिणं खूप सोपी आहेत. याच्यानंतर आणखी बाकीचे स्टेटमेंट्स आहेतच. थर्ड नंबरचं कंपाऊंड स्टेटमेंट्स काय दिलेलं आहे ते बघा. द अँगल इज राईट अँगल इफ अँड ओनली इफ इट इज
ऑफ मेजर 90 डिग्री. यामध्ये कनेक्टिव्ह आलेला आहे इफ अँड ओनली इफ. याचा अर्थ आहे बाय कंडिशनल किंवा डबल इम्प्लिकेशन जे आहे ते कंपाऊंड स्टेटमेंट्स आहे. आणि यामध्ये जे ॲटॉमिक स्टेटमेंट्स आहेत ते आपण पी आणि क्यूने डिनोट करणार आहोत. त्यापैकी फर्स्ट ॲटॉमिक स्टेटमेंट पी, द अँगल इज राईट अँगल. हे झालं ॲटॉमिक स्टेटमेंट पी. इट इज ऑफ मेजर 90 डिग्री ॲटॉमिक स्टेटमेंट क्यू. आणि या दोघांच्या मध्ये इफ अँड ओनली इफ हे कनेक्टिव्ह आलेलं आहे. इफ अँड ओनली इफसाठी सिम्बॉल मी हा सांगितला होता. डबल इम्प्लिकेशनसाठी हा सिम्बॉल आहे. तर ॲटॉमिक स्टेटमेंट पी लिहिताना लिहायचं द अँगल इज राईट अँगल. आणि क्यू ॲटॉमिक स्टेटमेंट अँगल इट कुणासाठी यूज केला होता? अँगलसाठी. म्हणून इट इज ऑफ मेजर 90 डिग्रीच्या ऐवजी मी लिहितोय द अँगल इज ऑफ मेजर 90 डिग्री. आणि सिम्बॉलिकल फॉर्म लिहायचं आहे तर ॲटॉमिक स्टेटमेंट पी, ॲटॉमिक स्टेटमेंट क्यू, इफ अँड ओनली इफ कनेक्टिव्ह आहे. दोघांच्या मध्ये हा सिम्बॉल काढायचा. याला याचं पी डबल इम्प्लिकेशन क्यू किंवा पी बाय कंडिशनल क्यू. हा झाला आहे सिम्बॉलिक फॉर्म. यालाच लॉजिकल फॉर्म असं म्हणतात. वर जे स्टेटमेंट दिले होते हे वर्बल फॉर्म आणि या वर्बल फॉर्मचे आपण हे लॉजिकल फॉर्म किंवा सिम्बॉलिकल फॉर्म पाहतोय. त्यानंतर आपण नंबर 4 नंबरचं स्टेटमेंट्स काय दिलेलं आहे बघा. अँगल इज नायदर ॲक्यूट नॉर ऑब्च्यूस. यामध्ये जे कनेक्टिव्ह आलेलं आहे ते नायदर नॉर आहे. आता हे नायदर नॉर कनेक्टिव्ह पाहिल्यानंतर बऱ्याच जणांना असं वाटतं की हे कनेक्टिव्ह त्या 5 कनेक्टिव्हमध्ये नाही आहे. मग यांचा सिम्बॉलिकल फॉर्म लिहायचा कसा, ते कुठल्या टाईपमध्ये येतं? तर जेव्हा नायदर नॉर हे कनेक्टिव्ह येतं त्यावेळेस याचा अर्थ काय होतो? मराठीमध्ये आपण म्हणतोय हेही नाही आणि तेही नाही. नायदर नॉरचा मराठीमध्ये अर्थ होतो हेही नाही आणि तेही नाही. तर हेही नाही आणि तेही नाही यांच्यामध्ये आणि येतं. आणि म्हणजे अँड. लक्षात द्या. आता ज्या स्टेटमेंटमध्ये नायदर नॉर हे कनेक्टिव्ह आलेले आहे त्याचा सिम्बॉलिकल फॉर्म लिहायचं कसं? खूप सोपी आहे. अँगल इज नायदर ॲक्यूट नॉर ऑब्च्यूस. तर आपण काय करायचं? ॲटॉमिक स्टेटमेंट पी घ्यायचं. अँगल इज ॲक्यूट. अँगल इज ॲक्यूट. आणि ॲटॉमिक स्टेटमेंट क्यू घेतलं आहे. अँगल इज ऑब्च्यूस. झाला ॲटॉमिक स्टेटमेंट पी अँगल इज ॲक्यूट. ॲटॉमिक स्टेटमेंट क्यू अँगल इज ऑब्च्यूस. आणि आता याचा आपल्याला सिम्बॉलिकल फॉर्म पाहिजे. आता यामध्ये जे कनेक्टिव्ह आलेलं आहे ते आहे नायदर नॉर. आणि नायदर नॉरचं मिनिंग काय सांगितलं आहे मी पहा. नायदर नॉरचं मिनिंग आहे हेही नाही आणि तेही नाही. मग आता हेही नाही तेही नाही याचा अर्थ काय होतो? म्हणजे अँगल ॲक्यूटही नाही आणि ऑब्च्यूसही नाही. ॲक्यूट अँगलसाठी काय म्हटलेलं आहे? पी. आणि ऑब्च्यूससाठी काय म्हटलेलं आहे? क्यू. पुन्हा एकदा लक्ष द्या. हेही नाही आणि तेही नाही म्हणजे अँगल ॲक्यूटही नाही ऑब्च्यूसही नाही. म्हणजे अँगल पी पण नाही आणि क्यू पण नाही. पी नाही, क्यू नाही. मग आता पी नाही म्हणजेच नॉट पी. नॉट पी म्हणजे निगेशन ऑफ पी. आणि निगेशन याचं कसं लिहायचं हे मी आधी सांगितलं होतं तुम्हाला. अँगल इज ॲक्यूटचं निगेशन येतं अँगल इज नॉट ॲक्यूट. आणि अँगल इज नॉट ॲक्यूट म्हणजेच निगेशन ऑफ पी येणार आहे अँगल इज नॉट ॲक्यूट. निगेशन क्यू अँगल इज ऑब्च्यूसचं निगेशन येतं अँगल इज नॉट ऑब्च्यूस. अँगल हा ॲक्यूट पण नाही अँगल हा ऑब्च्यूस पण नाही आहे म्हणजे हेही नाही आणि तेही नाही. तर निगेशन ऑफ पी आणि निगेशन ऑफ क्यू हे सिम्बॉलिकल फॉर्ममध्ये येतील. निगेशन ऑफ पी निगेशन ऑफ क्यू. जे पी नाही क्यू नाही पण मधात कनेक्टिव्ह काय येतं? अँड. अँड आला आहे तर निगेशन ऑफ पी आणि निगेशन ऑफ क्यू यांच्यामध्ये हा जो कंजंक्शनचा सिम्बॉल आहे तो काढायचा. तर नेहमी लक्षात ठेवायचं
जेव्हा जेव्हा कनेक्टिव्ज नायदर नॉर येतं आणि तुम्हाला सिम्बॉलिकल फॉर्म लिहायचं आहे तर त्या सिम्बॉलिकल फॉर्ममध्ये लिहिताना पी नाही आणि क्यूही नाही असा त्याचा अर्थ होतो. आणि पी नाही म्हणजे नॉट पी म्हणजे निगेशन पी, क्यू नाही म्हणजे नॉट क्यू मीन्स निगेशन ऑफ क्यू, आणि दोघांच्या मध्ये अँड म्हणजेच कंजंक्शन. तर निगेशन ऑफ पी कंजंक्शन निगेशन ऑफ क्यू हा झाला आहे सिम्बॉलिकल फॉर्म अँगल इज नायदर ॲक्यूट नॉर ऑब्च्युअस. जेव्हा जेव्हा नायदर नॉर हे कनेक्टिव्ह येणार आहे त्यावेळेस सिम्बॉलिकल फॉर्म लिहिताना असा लिहायचं. काही काही ठिकाणी 5 पैकी थोडेसे वेगळे येतात, काही स्टेटमेंटमध्ये बटसुद्धा येतं. बट जेव्हा येतं त्यावेळेस त्याला अँड कन्सिडर करायचं. जर एक्झाम्पल आलं तर बघू आपण. नंतर आता 5 नंबरचं जे कंपाऊंड स्टेटमेंट्स आहे ते आपण पाहणार आहोत. इफ ट्रायंगल ABC इज राईट अँगल ॲट B देन मेजर ऑफ अँगल A प्लस मेजर ऑफ अँगल C इज इक्वल टू 90 डिग्री. हा स्टेटमेंटचा कंपाऊंड स्टेटमेंटचा व्हर्बल फॉर्म आहे आणि तुम्हाला याला सिम्बॉलिक फॉर्ममध्ये लिहायचं आहे. पुन्हा एकदा सांगतो, सिम्बॉलिक फॉर्मला ऑरमध्ये दुसरा फॉर्म म्हटलं जातं लॉजिकल फॉर्म. याला तुम्हाला सिम्बॉलिक फॉर्ममध्ये लिहायचं आहे. तर यामध्ये कोणते ॲटॉमिक स्टेटमेंट्स आहेत ते पहिले बघा. त्यामध्ये ॲटॉमिक स्टेटमेंट येतं आहे ट्रायंगल ABC इज राईट अँगल ॲट B. त्या ॲटॉमिक स्टेटमेंटला मी P कन्सिडर केलं आहे. आणि दुसरं ॲटॉमिक स्टेटमेंट आहे मेजर ऑफ अँगल A प्लस मेजर ऑफ अँगल B इज इक्वल टू 90 डिग्री, हे क्यू. आणि यामध्ये कनेक्टिव्ह आलेला आहे इफ देन. लक्षात आलं असेल तुमचं आता की जे कंपाऊंड स्टेटमेंट आहे या कंपाऊंड स्टेटमेंटचं नाव आहे कंडिशनल किंवा याला इम्प्लिकेशन्स असं म्हटलं जातं. मग आता हे लिहायचं कसं, तर ॲटॉमिक स्टेटमेंट पी कोण आहे तर आपण लिहिणार आहोत लेट ॲटॉमिक स्टेटमेंट पी इज ट्रायंगल ABC is right angled at B. ॲटॉमिक स्टेटमेंट क्यू येणार आहे मेजर ऑफ अँगल A प्लस मेजर ऑफ अँगल C इज इक्वल टू 90 डिग्री. आणि आता हे दोन्हीही ॲटॉमिक स्टेटमेंट्स कोणत्या कनेक्टिव्सने कनेक्ट केलेले आहेत. इफ देनचा सिम्बॉल सांगितला होता, हा अशा टाईपचा सिम्बॉल राहतो. तर P आणि क्यू हे दोन ॲटॉमिक स्टेटमेंट आहे. P म्हणजेच ट्रायंगल ABC इज राईट अँगल ॲट B, क्यू मेजर ऑफ अँगल A प्लस मेजर ऑफ अँगल C इज इक्वल टू 90 डिग्री. इफ देन कनेक्टिव्ह आहे तर या दोघांच्या मध्ये हा इम्प्लिकेशनचा सिम्बॉल काढायचा आणि त्याला वाचताना वाचायचं P इम्प्लिकेशन क्यू. P इम्प्लिकेशन क्यू हा झाला आहे सिम्बॉलिक फॉर्म इफ देन कनेक्टिव्ह येतो त्यावेळेस. आता घेऊ आपण नेक्स्ट कंपाऊंड स्टेटमेंट नंबर 6 नंबरचं कंपाऊंड स्टेटमेंट आहे हिमा दास विन्स गोल्ड मेडल इफ अँड ओनली सी रन्स फास्ट. त्यामध्ये सुद्धा कोणत्या ॲटॉमिक स्टेटमेंट्स आलेले आहे. एक आहे हिमा दास विन्स गोल्ड मेडल, हे झालं एक ॲटॉमिक स्टेटमेंट ज्याला मी P असं म्हणतोय. आणि कनेक्टिव्ह काय आलेला आहे इफ अँड ओनली. दुसरं ॲटॉमिक स्टेटमेंट कोण आहे सी रन्स फास्ट, याला म्हटलं आहे क्यू. आता एक ॲटॉमिक स्टेटमेंट P दुसरा क्यू इफ अँड ओनली इफने कनेक्ट केलेला आहे. जसे बाय कंडिशनल आहे त्याला डबल इम्प्लिकेशन्स म्हणतोय आपण. आणि याचं सिम्बॉलिक फॉर्म लिहिणं खूप सोपी आहे. पहिले आपण ॲटॉमिक स्टेटमेंट P लिहिणार आहोत. हिमा दास विन्स गोल्ड मेडल. हिमा दास विन्स गोल्ड मेडल. आणि ॲटॉमिक स्टेटमेंट क्यू सी रन्स फास्ट. तर सी जो आहे ते हिमा दाससाठी यूज केला आहे म्हणून इथे लिहिताना शीच्या ऐवजी हिमा दास रन्स फास्ट. मग एक ॲटॉमिक स्टेटमेंट P दुसरा क्यू आणि कनेक्टिव्ह आलेला आहे इफ अँड ओनली. ते P हे क्यू दोघांच्या मध्ये हा कनेक्टिव्ह डबल इम्प्लिकेशनचं. तर P डबल इम्प्लिकेशन क्यू हे झाला आहे सिम्बॉलिक फॉर्म नंबर 6. हा वर्बल फॉर्म होता, हा झाला आहे सिम्बॉलिक फॉर्म. आणि आता हे नंबर 7 नंबरचं स्टेटमेंट एक्स इज नॉट रॅशनल नंबर बट इट इज स्क्वेअर ऑफ ॲन इंटिजर. एक्स इज नॉट रॅशनल नंबर बट इट इज अ स्क्वेअर ऑफ इंटिजर. आता यामध्ये कनेक्टिव्हचे 5 मी लिहून दिले होते ना, त्यापैकी कनेक्टिव्ह नाही आहे. यामध्ये दोन ॲटॉमिक स्टेटमेंटला जॉईन करणारा कनेक्टिव्ह बट आहे. आणि बट आणि अँड यांचं मिनिंग सेम घ्यायचं. बट आहे म्हणजेच अँड आहे. इथे जे बट आलेलं आहे कनेक्टिव्ह यालाच आपण अँड कन्सिडर करायचं.
मग आता यामध्ये ॲटॉमिक स्टेटमेंट काय आहे, ते अँडच्या आधी येणार आहे एक ॲटॉमिक स्टेटमेंट आणि अँडच्या नंतर म्हणजे बटच्या नंतर येणार आहे दुसरं ॲटॉमिक स्टेटमेंट्स. पण आता एक लक्षात घ्या, अँडच्या आधी येणारं जे ॲटॉमिक स्टेटमेंट्स आहे ना ते फक्त ॲटॉमिक नाही आहे, तर त्याच्यामध्ये नॉट पण इन्सर्ट झालेला आहे. ॲक्स इज नॉट इरॅशनल नंबर असं म्हटलं आहे. ॲक्स इज नॉट इरॅशनल नंबर, नॉट इन्सर्ट झालेलं आहे. तर आपण जेव्हा ॲटॉमिक स्टेटमेंट पी लिहिणार त्यावेळेस हे नॉट लिहायचं नाही. मग काय घेणार ॲटॉमिक स्टेटमेंट पी, तर ॲटॉमिक स्टेटमेंट पी राहणार आहे ॲक्स इज इरॅशनल नंबर. ॲक्स इज इरॅशनल नंबर हे एक स्टेटमेंट्स. आणि दुसरं जे आहे इज अ स्क्वेअर ऑफ ॲन इंटिजर, कोण, तर ॲक्स. तर आपण क्यू ॲटॉमिक स्टेटमेंट घेणार आहोत. ॲक्स इज अ स्क्वेअर ऑफ ॲन इंटिजर. ॲक्स इज अ स्क्वेअर ऑफ ॲन इंटिजर. पी ॲटॉमिक स्टेटमेंट ॲक्स इज अ रॅशनल नंबर आणि ॲक्स इज स्क्वेअर ऑफ ॲन इंटिजर हे झालं क्यू. आणि याला सिम्बॉलिक फॉर्ममध्ये लिहायचं आहे. तर ॲक्स इज इरॅशनल नंबर पी, पण ॲक्स इज नॉट इरॅशनल नंबर म्हणजे निगेशन ऑफ पी. नंतर कनेक्टिव्ह काय आलेलं आहे बट म्हणजे काय अँड, तर कंजंक्शन घ्यायचं. आणि दुसरं आहे इज अ स्क्वेअर ऑफ ॲन इंटिजर. ॲक्स इज अ स्क्वेअर ऑफ ॲन इंटिजरसाठी काय यूज केला आहे क्यू, तर इथे लिहायचं क्यू. तर हा सिम्बॉलिक फॉर्म झाला आहे निगेशन ऑफ पी कंजंक्शन क्यू. तसं आहे सिम्बॉलिक फॉर्म लिहिणं खूप सोपी आहे. त्यालाच लॉजिकल फॉर्मसुद्धा म्हटलं जातं. हे प्रत्येकाला सिम्बॉलिक फॉर्म असेल त्याला वर्बल फॉर्ममध्ये लिहिता आलं पाहिजे आणि वर्बल फॉर्म असेल तर सिम्बॉलिक फॉर्ममध्ये लिहिता आलं पाहिजे. खूप महत्त्वाचे एक्झाम्पल्स आहेत. यानंतर घेऊ आपण नेक्स्ट क्वेश्चन. यानंतर आपण एक्झरसाइज 1.1 जी आहे त्यामधला क्वेश्चन नंबर 3 घेणार आहोत. आपण याच्या आधी क्वेश्चन नंबर 2 पाहिला आणि याच्या आधीचा जो व्हिडिओ आहे त्या व्हिडिओमध्ये आपण क्वेश्चन नंबर 1 सुद्धा घेतलेला आहे. आता आपण पाहणार आहोत क्वेश्चन नंबर 3. पण हा जो क्वेश्चन नंबर 3 आहे ना, या क्वेश्चन नंबर 3ला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही कंपाऊंड स्टेटमेंट जे आपण पाहिलेले आहेत कंजंक्शन, डिसजंक्शन, निगेशन, इम्प्लिकेशन्स आणि डबल इम्प्लिकेशन्स यांचे जे ट्रूथ टेबल आहेत ते ट्रूथ टेबल तुम्हाला माहिती पाहिजे. आणि हे जे ट्रूथ टेबल आहे त्या ट्रूथ टेबलच्या टेक्निक्स जर तुम्ही लक्षात ठेवल्या असतील तर तुम्हाला ते ट्रूथ टेबल लर्न करण्याची गरज नाही, पाठ करण्याची गरज नाही आहे. इझिली तुम्ही ते लक्षात ठेवू शकता मी सांगितलेल्या टेक्निक जर तुम्हाला माहिती असतील तर. आणि मग त्यांचा यूज करून आता हे पुढचे एक्झाम्पल्स कसे सॉल्व करता येतील. काय होतं की यापूर्वी आपण पहिला नंबरचा जो क्वेश्चन घेतला होता त्यामध्ये काही स्टेटमेंट जे दिले होते त्यांच्या ट्रूथ व्हॅल्यूज काढल्या होत्या. तर ज्या स्टेटमेंटच्या आपण ट्रूथ व्हॅल्यूज फाइंड केल्या होत्या ना ते ॲटॉमिक स्टेटमेंट होते, ते सिम्पल स्टेटमेंट होते. आणि या सिम्पल स्टेटमेंटचा ट्रूथ व्हॅल्यूज फाइंड करणं खूप इझी आहे. पण आता जर कंपाऊंड स्टेटमेंट असतील, कनेक्ट केले असतील कनेक्टिव्हजने, अशा वेळेस या कंपाऊंड स्टेटमेंटच्या ट्रूथ व्हॅल्यूज कशा फाइंड करायचे त्यासाठीच हा क्वेश्चन नंबर 3 आहे. या क्वेश्चन नंबर 3 मध्ये काही कंपाऊंड स्टेटमेंट्स आपल्याला दिलेले आहेत आणि या कंपाऊंड स्टेटमेंटच्या ट्रूथ व्हॅल्यूज आपण फाइंड करणार आहोत. त्यापैकी फर्स्ट नंबर काय आहे ते बघा. फर्स्ट नंबरचं कंपाऊंड स्टेटमेंट आहे 4 इज ऑड और 1 इज प्राइम. हे कंपाऊंड स्टेटमेंट आहे. क्वेश्चन काय आहे राईट द ट्रूथ व्हॅल्यूज. इथे जे दिलेलं स्टेटमेंट आहे या स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू काय आहे ते आपल्याला काढायचं. काय करू आपण 4 इज ऑड हे एक ॲटॉमिक स्टेटमेंट आहे ज्याला मी पीने डिनोट केलं आहे. 1 इज प्राईम याला मी क्यूने डिनोट केलं आहे. आणि सुरुवात अशी करायची लेट ॲटॉमिक स्टेटमेंट पी 4 इज ऑड. ॲटॉमिक स्टेटमेंट क्यू काय राहणार आहे 1 इज प्राईम. याला हे दोन ॲटॉमिक स्टेटमेंट लिहून आता जे ॲटॉमिक स्टेटमेंट लिहिलेले आहेत यांच्या ट्रूथ व्हॅल्यूज काय आहेत. पी ॲटॉमिक स्टेटमेंट कोण आहे 4 इज ऑड स्टेटमेंट आहे. ट्रू आहे की फॉल्स आहे, फॉल्स आहे. कारण आपल्याला माहिती आहे 4 हा कोणता नंबर आहे इवन. पण त्यांनी काय सांगितलं 4 इज ऑड, चुकीचं आहे त्यांचं. चुकीचं आहे म्हणजे फॉल्स आहे. फॉल्स आहे जे पीची जी ट्रूथ व्हॅल्यू आहे ती एफ झाली. तर मी इथे लिहितो देअरफॉर ट्रूथ व्हॅल्यू ऑफ पी इज एफ. पीची ट्रूथ व्हॅल्यू काढून घेतली. आता येऊ आपण ॲटॉमिक स्टेटमेंट क्यूकडे. क्यू हे काय दिलेलं आहे 1 इज प्राईम.
आता प्राईम म्हणजे प्राईम नंबर, 1 इज प्राईम नंबर, तर 1 इज नॉट अ प्राईम नंबर. तुम्हाला माहिती असायला पाहिजे 1 हा प्राईम नंबर नाही. प्राईम नंबरची जी सुरुवात आहे ना ती 2 पासून होत आहे. आणि प्राईम नंबर द नंबर विच इज डिव्हिजिबल बाय इट सेल्फ और 1 इज कॉल्ड ॲज प्राईम नंबर. आणि ते प्राईम नंबर कोणते येतात माहिती आहे का? माहिती नसतील तर मी इथे लिहितो आहे प्राईम नंबर्स. प्राईम नंबर्स फर्स्ट आहे 2, नंतर येतात 3, नंतर 4 नाही आहे, नंतर आहे 5 नंतर 6 नाही आहे, नंतर येतो 7 8 9 नाही, 10 नाही, 11 नंतर येतो 13 अँड सो ऑन. हे प्राईम नंबर आहे. आणि मग प्राईम नंबरमध्ये 2 हा फक्त एकच नंबर असा आहे जो इव्हन आहे, अदरवाईज बाकीचे सर्व प्राईम नंबर जे आहेत ते ऑड आहे. आणि त्याने सांगितलं 1 इज अ प्राईम नंबर, तर हे चुकीचं आहे. त्या क्यूची जी ट्रूथ व्हॅल्यू आहे ती एफ आहे. देअरफॉर ट्रूथ व्हॅल्यू ऑफ क्यू इज एफ. झाला दोघांचा ट्रूथ व्हॅल्यू. आता याचा सिम्बॉलिक फॉर्म लिहिणार आहोत आपण. सिम्बॉलिक फॉर्म काय येणार आहे? सिम्बॉलिक फॉर्म पहिला स्टेटमेंट पी, दुसरा काय आहे क्यू, कनेक्टिव्ह काय आलेला आहे ऑर आहे म्हणजे डिस्जंक्शनचा सिम्बॉल पी डिस्जंक्शन क्यू. आणि आता तुम्हाला याची ट्रूथ व्हॅल्यू काढायची आहे. तर हे ट्रूथ व्हॅल्यू काढताना आपण लिहू नाव पी डिस्जंक्शन क्यू इज लॉजिकली इक्विव्हॅलेंट टू. आता याचे ट्रूथ व्हॅल्यू कशी फाइंड करणार? तर पी जो आहे ना त्या पीची ट्रूथ व्हॅल्यू काय आहे एफ डिस्जंक्शन, क्यूची ट्रूथ व्हॅल्यू आहे एफ. तर एफ डिस्जंक्शन एफ. तुम्हाला आठवत असेल डिस्जंक्शनच्या वेळेस मी जॉईन केलेले नळ लक्षात ठेवायला सांगितले होते डिस्जंक्शनच्या वेळेस. मग एफ डिस्जंक्शन एफ याचा अर्थ असा होतो की दोन्हीकडचे नळ बंद आहेत, डिस्जंक्शन आलेलं आहे आणि डिस्जंक्शनच्या वेळेस जॉईन केलेले नळ सांगितले होते. पहिलाही नळ बंद आहे, दुसराही नळ बंद आहे, म्हणजे नळातून पाणी येणार नाही आणि नळातून पाणी येणार नाही म्हणजे ट्रूथ व्हॅल्यू काय राहणार एफ. तर एफ डिस्जंक्शन एफ याला तुम्ही लॉजिकली इक्विव्हॅलेंट टू काय लिहू शकता एफ. तर ही एफ ट्रूथ व्हॅल्यू आहे या स्टेटमेंटची 4 इज ऑड और 1 इज प्राईम नंबर. तर अशा टाईपचे जे कंपाऊंड स्टेटमेंट आहेत या कंपाऊंड स्टेटमेंटचा ट्रूथ व्हॅल्यूज फाइंड करण्यासाठी ते जे लिहून दिलेले ट्रूथ टेबल आहेत त्यांची गरज आपल्याला पडते. आता घेऊ आपण नेक्स्ट स्टेटमेंट, सेकंड नंबरचं कंपाऊंड स्टेटमेंट्स. आणि या सेकंड नंबरच्या कंपाऊंड स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची आहे. त्यामध्ये पहिले आपल्याला ॲटॉमिक स्टेटमेंट्स कोणते आहेत ते शोधायचे आहेत. 64 इज अ परफेक्ट स्क्वेअर अँड 46 इज अ प्राईम नंबर. यामध्ये 64 इज अ परफेक्ट स्क्वेअर हे एक ॲटॉमिक स्टेटमेंट्स आणि 46 इज अ प्राईम नंबर हे दुसरं ॲटॉमिक स्टेटमेंट आणि कनेक्टिव्ह झालेलं आहे ॲड. त्या ॲटॉमिक स्टेटमेंट पी आपण घेणार आहोत. 64 इज अ परफेक्ट स्क्वेअर आणि क्यू ॲटॉमिक स्टेटमेंट राहणार आहे 46 इज अ प्राईम नंबर. 46 इज अ प्राईम नंबर. झाले दोन ॲटॉमिक स्टेटमेंट. आता या दोन्ही ॲटॉमिक स्टेटमेंटचा ट्रूथ व्हॅल्यूज काय राहणार आहेत? 64 इज अ परफेक्ट स्क्वेअर बरोबर आहे ना, करेक्ट आहे, त्यामुळे ट्रू आहे तर ट्रूथ व्हॅल्यू राहणार पीची टी. आणि 46 इज अ प्राईम नंबर चुकीचं आहे. 46 हा इव्हन नंबर आहे आणि इव्हन नंबर हा प्राईम नंबर नाही. इव्हन नंबर फक्त एकच आहे जो प्राईम नंबर आहे 2, बाकीचे सर्व ऑड नंबर प्राईम नंबर असतात. तर 46 हा इव्हन आहे आणि इव्हन असल्यामुळे हा प्राईम नंबर येत नाही म्हणजे फॉल्स आहे तर ट्रूथ व्हॅल्यू राहणार एफ. पीची ट्रूथ व्हॅल्यू टी, क्यूची ट्रूथ व्हॅल्यू जी आहे ती एफ. आणि आता या स्टेटमेंटचा सिम्बॉलिकल फॉर्म लिहिताना 64 इज अ परफेक्ट स्क्वेअरसाठी यूज केला आहे पी, 46 इज अ प्राईम नंबरसाठी आहे क्यू आणि दोघांच्या मध्ये कनेक्टिव्ह आले आहे अँड त्यामध्ये कंजंक्शनचा सिम्बॉल पी कंजंक्शन क्यू. नाव आता याची ट्रूथ व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची आहे. पी कंजंक्शन क्यू इज लॉजिकली इक्विव्हॅलंट टू. या 3 लाईन ज्या काढतोय ना त्याला वाचताना म्हणायचं लॉजिकली इक्विव्हॅलंट टू. आणि लॉजिकली इक्विव्हॅलंट टू काय राहणार तर पीची ट्रूथ व्हॅल्यू कोण आहे टी कंजंक्शन, क्यूची जी ट्रूथ व्हॅल्यू आहे ती आहे एफ. इथे आलं टी कंजंक्शन एफ. आता कंजंक्शनचा ट्रूथ टेबल आठवायचं. कंजंक्शनच्या ट्रूथ टेबलच्या वेळेस मी सांगितलं होतं टी इज इक्वल टू 1 एफ इज इक्वल टू 0. टेबल लर्न करायचे नाहीत, मी सांगितलेला टेक्निक फक्त लक्षात ठेवायचं. मी सांगितलं होतं टी इज इक्वल टू 1 एफ इज इक्वल टू 0 ह्या व्हॅल्यू घ्यायच्या आणि मल्टिप्लिकेशन करायची. जर मल्टिप्लिकेशन 0 येत असेल तर ट्रूथ व्हॅल्यू एफ घ्यायची, मल्टिप्लिकेशन जी आहे ती 1 येत असेल तर ट्रूथ व्हॅल्यू टी घ्यायची.
टी इज इक्वल टू 1, एफ इज इक्वल टू 0, मल्टिप्लिकेशन करा 1 इंटू 0 इज इक्वल टू आन्सर काय येतं 0, 0 येत असेल तर ट्रूथ व्हॅल्यू काय राहणार एफ. तर टी कंजंक्शन एफ इज लॉजिकली इक्विव्हॅलंट टू एफ. तर याचं फायनल आन्सर आहे. इथे जे स्टेटमेंट दिलं होतं 64 इज अ परफेक्ट स्क्वेअर अँड 46 इज अ प्राईम नंबर, त्या स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू जी आहे ती आहे एफ. त्याच्यानंतर नेक्स्ट आता थर्ड नंबरचं जे कंपाऊंड स्टेटमेंट आहे त्या कंपाऊंड स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यूज आपण फाइंड करणार आहोत. 5 इज अ प्राईम नंबर अँड 7 डिवाइड्स 94 असं एक कंपाऊंड स्टेटमेंट दिलेलं आहे, कनेक्टिव्ह आलेलं आहे, अँड म्हणजे कंजंक्शनचं आहे. आता यामध्ये ॲटॉमिक स्टेटमेंट घ्यायचं 5 इज अ प्राईम नंबर हे पी, 7 डिवाइड्स 94 हे क्यू, आणि कनेक्टिव्ह आलेलं आहे अँड. तर ॲटॉमिक स्टेटमेंट पी राहणार 5 इज अ प्राईम नंबर आणि क्यू राहणार आहे 7 डिवाइड्स 94. तर 5 इज अ प्राईम नंबर याची ट्रूथ व्हॅल्यू ऑफ पी. तर 5 हा जो नंबर आहे तो प्राईम नंबर आहे, त्याची ट्रूथ व्हॅल्यू जी आहे ती राहणार आहे टी. आणि ट्रूथ व्हॅल्यू ऑफ क्यू, आता क्यू 7 डिवाइड्स 94, 7ने 94ला डिवाइड करता येत नाही, म्हणजे पूर्ण डिवाइड करता येत नाही, रिमाइंडर 0 येत नाही, त्यामुळे याची जी ट्रूथ व्हॅल्यू आहे ती राहणार आहे एफ. आता याचा सिम्बॉलिक फॉर्म काय राहणार आहे, कनेक्टिव्ह अँड आलेला आहे पी कंजंक्शन क्यू. आता हे जे पी कंजंक्शन क्यू आहे यावरून ट्रूथ व्हॅल्यू कशी फाइंड करणार, तर पीची जी ट्रूथ व्हॅल्यू आहे ती टी आहे, कंजंक्शन क्यूची ट्रूथ व्हॅल्यू एफ आहे. आता इथे मल्टिप्लिकेशन करायची मी आधी सांगितलं होतं, कंजंक्शनचं माहिती त्यावेळेस मल्टिप्लिकेशन टी इज इक्वल टू 1, एफ इज इक्वल टू 0, मल्टिप्लिकेशन करा 0, 0 येत असेल त्यांची जी ट्रूथ व्हॅल्यू आहे ती राहणार आहे एफ. दिलेलं जे कंपाऊंड स्टेटमेंट आहे या कंपाऊंड स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू आहे एफ. त्यानंतर नंबर 4 नंबरचं जे स्टेटमेंट आहे या स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची आहे. आणि स्टेटमेंट काय दिलेलं आहे ते बघा, इट इज नॉट ट्रू दॅट 5 इज अ रिअल नंबर. त्यामध्ये एकच ॲटॉमिक स्टेटमेंट आलेलं आहे आणि ते आहे 5 - 3i इज अ रिअल नंबर. तर आपण याला पी ने डिनोट करणार. लेट ॲटॉमिक स्टेटमेंट पी 5 - 3i इज अ रिअल नंबर. आता हे रिअल नंबर 5 - 3i इज अ रिअल नंबर हा झाला आहे एक ॲटॉमिक स्टेटमेंट. आता या स्टेटमेंटची आपण ॲटॉमिक आहे याची ट्रूथ व्हॅल्यू आपण लिहिणार आहोत. ट्रूथ व्हॅल्यू ऑफ पी इज, आता इथे जो दिलेला नंबर आहे हा कॉम्प्लेक्स नंबर आहे. कोणता नंबर आहे, कॉम्प्लेक्स नंबर आहे. आणि कॉम्प्लेक्स नंबर जो आहे तो कधी रिअल नंबर नसतो. रिअल नंबर हा कॉम्प्लेक्स नंबर असतो. रिअल नंबर्स आर कॉम्प्लेक्स नंबर बट कॉम्प्लेक्स नंबर्स आर नॉट रिअल नंबर्स. इथे जो नंबर आहे ना तो कॉम्प्लेक्स नंबर आहे आणि हा कॉम्प्लेक्स नंबर रिअल नंबर नसतो, म्हणून याची जी ट्रूथ व्हॅल्यू आहे ती एफ आहे. ॲटॉमिक स्टेटमेंट पीची ट्रूथ व्हॅल्यू एफ आहे. आता आपण याचा सिम्बॉलिकल फॉर्म लिहिणार आहोत. सिम्बॉलिक फॉर्म, आता सिम्बॉलिक फॉर्म कसा लिहायचं, 5 - 3i इज अ रिअल नंबर आहे. कोणतं स्टेटमेंट आहे पी, तर इथे लिहिले आहेत मी पी. आणि या 5 - 3i इज अ रिअल नंबरच्या आधी एक फ्रेज आलेली आहे, इट इज नॉट ट्रू दॅट. तुम्हाला आठवत असेल कंपाऊंड स्टेटमेंटच्या वेळेस मी सांगितलं होतं इट इज फॉल्स दॅट किंवा इट इज नॉट ट्रू दॅट हे निगेशन जेव्हा येतं त्यावेळेस आपण लिहितोय. तर इथे जे स्टेटमेंट दिलेलं आहे या स्टेटमेंटच्या सुरुवातीला ही फ्रेज आलेली आहे, हे स्टेटमेंट पी आहे आणि त्याच्या आधी ही फ्रेज आली, ही निगेशनसाठीची फ्रेज आहे, म्हणून या पीला आधी समोर लिहायचं निगेशन ऑफ पी. हा झाला आहे गिवन स्टेटमेंटचा सिम्बॉलिक फॉर्म. कोणत्या स्टेटमेंटचा सिम्बॉलिक फॉर्म आहे, इट इज नॉट ट्रू दॅट म्हणजे निगेशन, आणि 5 - 3i इज अ रिअल नंबर म्हणजे पी. हा झाला सिम्बॉलिक फॉर्म. आणि याचा आपल्याला आता काय पाहिजे, ट्रूथ व्हॅल्यू पाहिजे. तर नाव निगेशन ऑफ पी इज लॉजिकली इक्विव्हॅलंट टू साइन निगेशनची पीची ट्रूथ व्हॅल्यू एफ आहे, इथे लिहिले निगेशन ऑफ एफ, आणि एफचं निगेशन जर काढलं तर टी. निगेशनच्या टेबलच्या वेळेस मी कुठलीही टेक्निक सांगितलेली नाही आहे, मी फक्त एवढं सांगितलं होतं टी येत असेल तर एफ घ्यायचं, एफ येत असेल तर टी घ्यायचं. हे झालं 4 नंबरचं स्टेटमेंट. याच्यानंतर आपण 5 नंबरचं जे स्टेटमेंट आहे त्याची ट्रूथ व्हॅल्यू फाइंड करणार आहोत. 5 नंबरचं कंपाऊंड स्टेटमेंट आहे आणि हा कंपाऊंड स्टेटमेंटमध्ये जे कनेक्टिव्ह झालेलं आहे ते इफ देन आहे, म्हणजेच हे कंडिशनल आहे, इम्प्लिकेशनचं कंपाऊंड स्टेटमेंट आहे. आणि हा
कंपाऊंड स्टेटमेंटची आपल्याला ट्रूथ व्हॅल्यू फाइंड करायची. चला सुरुवात करू. यामध्ये ॲटॉमिक स्टेटमेंट कोण आहेत बघा. 3 × 5 = 8. हे एक ॲटॉमिक स्टेटमेंट ज्याला आपण P ने डिनोट करणार. 3 + 5 = 15. हे दुसरं ॲटॉमिक स्टेटमेंट ज्याला आपण Q ने डिनोट करणार. तर लेट ॲटॉमिक स्टेटमेंट P 3 × 5 = 8 and atomic statement Q 3 + 5 = 15. 3 + 5 = 15. आता या दोन्ही ॲटॉमिक स्टेटमेंटचे ट्रूथ व्हॅल्यूज काय राहणार आहे. तर पहिलं जे ॲटॉमिक स्टेटमेंट आहे त्याची ट्रूथ व्हॅल्यू ऑफ P अँड फाइंड करणार आहोत ट्रूथ व्हॅल्यू ऑफ Q. तर आता या ट्रूथ व्हॅल्यूज काय राहणार आहे. तर 3 × 5 = 8. हे रॉंग आहे करेक्ट आहे. दोनपैकी काय आहे रॉंग आहे की करेक्ट आहे. 3 × 5 यांची मल्टिप्लिकेशन केली तर किती होणार आहे 15 आणि = काय दिलेलं आहे 8. म्हणजे ट्रू आहे की फॉल्स आहे. फॉल्स आहे. त्याची ट्रूथ व्हॅल्यू पीची काय राहणार आहे F. नंतर येऊ आपण दुसऱ्या ॲटॉमिक स्टेटमेंट क्यूकडे. 3 + 5 यांची ॲडिशन केली तर 8 आणि = किती दिले 15. म्हणजे हे सुद्धा फॉल्स आहे. हा 15 इथे असता आणि 8 जर इथे असता तर मग ट्रू असतं. 3 + 5 8 द्यायला पाहिजे आणि 5 × 3 जे आहे ते 15 द्यायला पाहिजे. तर मग दोघांचं ट्रूथ व्हॅल्यू T आलं असतं. पण त्यांनी ज्याप्रमाणे दिलेलं आहे तसं जर कन्सिडर केलं तर ट्रूथ व्हॅल्यू ऑफ P इज F अँड ट्रूथ व्हॅल्यू ऑफ Q इज F. दोघांचा ट्रूथ व्हॅल्यूज ॲटॉमिक स्टेटमेंटचे F आहेत. आता आपल्याला कंप्लीट कंपाऊंड स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू फाइंड करायची आणि पहिले आपण याचा सिम्बॉलिक फॉर्म लिहिणार आहोत. सिम्बॉलिक फॉर्म इज बघा ॲटॉमिक स्टेटमेंट P आणि Q कनेक्टिव्ह काय आलेला आहे इफ देन असेल तर P आणि Qच्या मध्ये हा सिम्बॉल काढायचा. P इम्प्लिकेशन Q हा झाला आहे सिम्बॉलिक फॉर्म. आणि आता या सिम्बॉलिक फॉर्मवरून आपण ट्रूथ व्हॅल्यू फाइंड करणार आहोत. नाव P इम्प्लिकेशन Q इज लॉजिकली इक्विव्हॅलंट टू. सांगा P ची ट्रूथ व्हॅल्यू काय आहे F. इम्प्लिकेशन Q ची ट्रूथ व्हॅल्यू F. इम्प्लिकेशनच्या वेळेस मी काही टेक्निक तुम्हाला सांगितल्या होत्या की तुम्ही केलेला अभ्यास आणि तुमचा रिझल्ट ही टेक्निक जर तुम्ही लक्षात ठेवली तर तुम्ही ट्रूथ टेबल जो आहे तो इम्प्लिकेशनचा लिहू शकता. आता इथे बघा Fचा अर्थ आहे तुम्ही अभ्यास केलेला नाही आणि दुसऱ्या Fचा अर्थ आहे की तुम्ही एक्झाममध्ये फेल झाले. तुम्ही अभ्यास केला नाही एक्झाममध्ये फेल झाले इम्प्लिकेशन आलेलं आहे. तर अशा वेळेस तुम्हाला दुःख होणार नाही आहे. का होणार नाही कारण मेहनतच केली नव्हती. आणि जर तुम्हाला दुःख होत नसेल तर अशा वेळेस ट्रूथ व्हॅल्यू जी आहे ती T घ्यायची. F इम्प्लिकेशन F इज T. दुसरी टेक्निक मी तुम्हाला सांगितली होती की तुम्ही एखाद्या व्यक्तीला पैसे दिले आणि त्या व्यक्तीने काम केलं तर चांगलं होत असेल तर ट्रूथ व्हॅल्यू T घ्यायची आणि चांगलं होत नसेल तर ट्रूथ व्हॅल्यू F घ्यायची. पहिला Fचा अर्थ होतो तुम्ही त्या व्यक्तीला पैसे दिलेले नाही आणि दुसरा आहे Fचा अर्थ होतो की त्या व्यक्तीने काम केलेलं नाही चांगलंच झालेलं आहे. कारण तुम्ही पैसे दिले नाही तुमचे पैसे वाया गेले नाहीत तर ट्रूथ व्हॅल्यू जी आहे ती राहणार आहे T. म्हणून त्या टेक्निक मी सांगितल्या होत्या आणि ते टेबल्स तुम्हाला माहिती असायला पाहिजे. याच्यानंतर घेऊ आपण नेक्स्ट स्टेटमेंट. 6 नंबरचं जे स्टेटमेंट आहे कंपाऊंड स्टेटमेंट त्या कंपाऊंड स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यूज आपण फाइंड करणार आहोत. आणि आता ही कंपाऊंड स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू डायरेक्ट मी तुम्हाला फाइंड करून देतो आहे. लक्षात द्या कंपाऊंड स्टेटमेंटमध्येच काय सांगितलं आहे मिल्क इज व्हाईट इफ अँड ओनली इफ स्काय इज ब्ल्यू. ते झालं ॲटॉमिक स्टेटमेंट P. हे आहे ॲटॉमिक स्टेटमेंट Q आणि दोघांच्या मध्ये काय आलेलं आहे इफ अँड ओनली डबल इम्प्लिकेशन. तर P डबल इम्प्लिकेशन Q. याचा सिम्बॉलिक फॉर्म झाला आहे P डबल इम्प्लिकेशन Q. P मिल्क इज व्हाईट. आता मिल्क इज व्हाईट ट्रू आहे की फॉल्स आहे ट्रू आहे. म्हणून P ची जी ट्रूथ व्हॅल्यू आहे ती काय झाली T. स्काय इज ब्ल्यू ट्रू आहे त्याची ट्रूथ व्हॅल्यू T जे T डबल इम्प्लिकेशन T. आणि आता डबल इम्प्लिकेशन जेव्हा येतं त्यावेळेस मी सांगितलं होतं तराजू लक्षात ठेवायचं. दोन्ही साईड जर बॅलन्स असतील आणि वरचा जो काटा आहे तो सरळ जर स्ट्रेट राहत असेल तर ट्रूथ व्हॅल्यू T घ्यायची. लेफ्टकडे T आहे राईटकडे T आहे त्या कंपाऊंड स्टेटमेंटची जी ट्रूथ व्हॅल्यू आहे ना ती T राहणार. तर इथे जे 6 नंबरचं स्टेटमेंट दिलं होतं मिल्क इज व्हाईट इफ अँड ओनली इफ स्काय इज ब्ल्यू ची ट्रूथ व्हॅल्यू जी आहे ती राहणार आहे T. लिहायचं कसं हे आधीच्या 2-3 एक्झाम्पल्समध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे. प्रत्येक ॲटॉमिक स्टेटमेंट बाजूला लिहा त्यांच्या ट्रूथ व्हॅल्यूज लिहा सिम्बॉलिक फॉर्म लिहा आणि नंतर ट्रूथ व्हॅल्यू जी आहे ती फाइंड करायची. याच्यानंतर घेऊ आपण नेक्स्ट 7 नंबरचं स्टेटमेंट. 24 इज अ कंपोजिट नंबर और 17 इज अ प्राइम नंबर.
कनेक्टिव्ह आलेला आहे ऑर म्हणजे डिस्जंक्शन आहे. कंपाऊंड स्टेटमेंट जे आहे ते डिस्जंक्शन आहे. आणि आता ट्रूथ व्हॅल्यू फाइंड करताना एक ॲटॉमिक स्टेटमेंट आहे 24 इज अ कंपोजिट नंबर, याला आपण पी, आणि 17 इज प्राईम नंबर, याला क्यू. दोघांना ऑर या कनेक्टिव्हने कनेक्ट केलेलं आहे. त्याचा सिम्बॉलिक फॉर्म येणार आहे पी डिस्जंक्शन क्यू. आता यांचे ट्रूथ व्हॅल्यूज कशी फाइंड करणार? तर पी कोण आहे? 24 इज अ कंपोजिट नंबर. ट्रू आहे की फॉल्स आहे? ट्रू आहे. ट्रू आहे तर ट्रूथ व्हॅल्यू काय राहणार? टी. ऑर हे डिस्जंक्शन 17 इज अ प्राईम नंबर. 17 हा प्राईम नंबर आहे. ट्रूथ व्हॅल्यू काय राहणार? टी. आणि आता डिस्जंक्शन जेव्हा आहे तर त्यावेळेस जॉईंट केलेले नळ लक्षात ठेवायचं. तर लेफ्ट साईड आणि राईट साईड दोन्हीकडचे नळ सुरू आहेत. नळातून पाणी येणार. जेव्हा नळातून पाणी येत असेल तर ट्रूथ व्हॅल्यू जी आहे ती घ्यायची टी, आणि इथे राहणार आहे टी. तर जे कंपाऊंड स्टेटमेंट तुम्हाला दिलेलं आहे त्या कंपाऊंड स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू टी आहे. आज आपण एक्झरसाइज 1.1 जे आहे त्यामधला क्वेश्चन नंबर 2 आणि क्वेश्चन नंबर 3 जो आहे तो पाहिलेला आहे. त्या जो क्वेश्चन नंबर 3 आहे ना, हा क्वेश्चन नंबर 3 पूर्ण तुम्हाला समजण्यासाठी आधी जे कंपाऊंड स्टेटमेंटचे ट्रूथ टेबल आपण पाहिलेले आहेत ते ट्रूथ टेबल तुम्हाला माहिती असायला पाहिजे. आणि ते ट्रूथ टेबलचा टेक्निक जर तुम्ही समजून घेतला तर तुम्हाला अशा टाईपचे प्रॉब्लेम्स सॉल्व करता येतात.